पण माझी मुंबई, तुमची आमची, ज्या मराठी माणसाच्या नावावर राजकारण करून तुम्ही एवढी वर्ष सत्ता उपभोगली ना, ती मुंबई जगातले नकाशे बघत असताना दुबई, तुमचं फ्रान्स, पॅरिस, लंडन यांच्या तुलनेत आहे ना, ही तुम्हाला मुंबई दिसेल. हे स्वप्न आहे आमचं. किती प्रामाणिकपणे करता येईल माहिती नाही. खूप मोठी लॉबी आमच्या विरोधात आहे कंत्राटदारांची, पण तुम्हाला नक्की दिसेल, हा विश्वास आहे मला. खरं तर यावेळेला असं वाटलं होतं की जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांचा सुपडा साफ होईल, पण तेही चांगल्या संख्येनं निवडून आलेत. आणि त्यात विशेष म्हणजे 4-4 महापौर, माजी महापौर जे आहेत ते विरोधी पक्षात आता बसलेले आहेत. त्यामुळे एक मुंबई महानगरपालिकेचं जे काही कामकाज आहे ते असं वेगळ्याच पद्धतीने चालेल असं वाटत होतं की सत्ताधाऱ्यांना मनमानी करता येणार नाही किंवा त्यांना त्यांची हुकुमशाही, त्यांचं संख्याबळ वापरून, जसं पाशवी बहुमत मिळालंय म्हणून जो आरोप होतो सतत, म्हणजे अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत, तर तो महानगरपालिकेत होणार नाही अशी अपेक्षा सर्वसामान्य मुंबईकरांना होती. पण आता या या वर्षीपासूनच मला वाटतं लाईव्ह प्रक्षेपण होतंय मुंबई महापालिकेत. हो, हां. त्यामुळे एक त्याचा एक तोटाही असा आहे की बरेच नगरसेवक आपण आता लाईव्ह दिसतोय स्क्रीनवरून म्हणून काय मनाला येईल ते सगळं चालू असतं. आणि त्याचा फायदा असा आहे की हे दिसतंय लोकांना की नेमकं सभागृहात काय चाललंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे जी अपेक्षा होती मुंबईकरांना की आज विरोधी पक्षात 4-4 महापौर, माजी महापौर बसलेले असताना काहीतरी असा संघर्ष बघायला मिळेल आणि तोही व्हॅलिड पॉईंटवरचा संघर्ष आहे, तर तो होताना दिसत नाही असं तुमचं म्हणणं आहे. तुमचा जो मुद्दा होता सभागृह जे आता कमी पडतंय वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने आणि त्यानुसार वाढलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या, आणि भविष्यात ती अजूनही वाढू शकते जेव्हा डिलिमिटेशन होईल. आणि तुम्ही त्यावर एक नवीन उपाय जो शोधला आहे की एक नवं सभागृह, तर ते सभागृह कधीपर्यंत होईल, त्याची काय नेमकी संरचना कशी असेल? असं आहे की आत्ता जे मुंबई महापालिकेचं सभागृह हे ऐतिहासिक आहे, हेरिटेज वास्तू आहे, आणि त्या सभागृहात बसणं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. पण वस्तुस्थिती ही आहे की 227 नगरसेवक निवडून आलेले आणि 10 नामनिर्देशित मिळून 237, आणि पत्रकार आणि काही अधिकारी येऊन बसल्यानंतर त्या सभागृहात आता जागाच नाही. आणि आम्ही बसतो ते एवढ्या दाटीवाटीने बसतो की अजिबात हलताच येत नाही. आणि 2-2.5 तास बसल्यानंतर स्वाभाविक आहे ते त्रास होतो, तो सगळ्यांनाच होतो आणि त्याची तक्रार सगळेच करतायत. मी त्याचा शोध घेतला जागेचा, तर लक्षात आलं की यापूर्वी एक भूखंड होता टाइम्स ऑफ इंडियाच्या मागे, तो भूखंड आपण शासनाला दिला. आत्ता नवीन भूखंड समोर आहे. तर मी त्याची पूर्ण माहिती घेतली, त्याची पूर्ण डिटेल काढली आणि मग सभागृहात स्टँडिंग कमिटीमध्ये त्या ठिकाणी टाउन हॉल बांधण्याचा प्रोजेक्ट आला होता की त्या ठिकाणी 4-5 माळ्याची इमारत, मग ते वरती कॅफेटेरिया आणि मग ते समोर काही पर्यटक येतील. मी म्हटलं माझा याला विरोध नाही आहे, पण ही शेवटची संधी आहे. नेमकं सभागृह समोरच होऊ शकतं, याच्यानंतर होणार नाही. असं आहे की खासदार वाढत आहेत, महाराष्ट्रातले आमदारही वाढणार आहेत आणि मुंबई महापालिका आता जवळपास 1.5 कोटी जनतेचा कारभार बघते. म्हणजे अनेक राज्यांच्या आम्ही पुढे आहोत आता. उद्या 227चे समजा 250, 60, 70 झाले, ते सदस्य बसणार कुठे? मी याची पूर्ण माहिती घेतली आणि त्या ठिकाणी टाउन हॉलला मी प्रचंड म्हणजे तार्किक विरोध करून तो प्रस्ताव थांबवून ठेवला आणि त्या ठिकाणी सभागृह बांधलं पाहिजे म्हणून मी मागणी केली. त्याची रचना देखील केली. नवीन सभागृह हे साधारणतः 350 ते 330 सदस्य बसतील या आकाराचं आपण बनवतोय. हे करत असताना सुटसुटीतपणा असेल, प्रेक्षक गॅलरी, पत्रकारांना बसायला जागा, आणि नवीन आत्ता जी इमारत आहे त्याच्या केवळ 50 मीटर अंतरावरती रस्ता क्रॉस केला की समोर सभागृह आहे. म्हणजे महापौर आणि आयुक्तही त्यांच्या इमारतीतनं निघाले तर 20 ते 25व्या सेकंदाला ते नवीन सभागृहात जातील. हे सभागृह हायटेक असावं असं मी आताही जिथे सभागृह लाईव्ह सुरू आहे त्याचं लाईव्ह सुद्धा आपण हायटेक करतोय की कामकाज संपल्यानंतर संध्याकाळी कुठल्या सदस्यानं काय भाषण केलं हे त्याला लिखित स्वरूपात मिळेल. मी शेवटी सभागृहात कामकाज करत असताना आपला नगरसेवक काय काम करतो हे लोकांना कळावं म्हणून मी हे करत होतो. दुसरी बाब, त्या ठिकाणी माईकची व्यवस्था तुम्ही पाहिली तर आमचा अर्थसंकल्प कितीचा? 81,000 कोटींचा.
आणि तुम्ही सभागृहात येऊन माईकची व्यवस्था बघाल तर ते लटकलेले माईक, माईक मग ते हाताने पकडायचे, बोलायचे किंवा हातात माईक घेऊन, म्हणजे हे मी गेल्या वेळेला पाहिलेलं होतं. मी म्हटलंय कधीतरी मला संधी मिळेल तेव्हा मी बदलेन. आणि आता आपण हायटेक माईक त्या ठिकाणी आणतोय. विधानसभा वगैरे ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं माईक बसवलेले आहेत तेवढ्या क्वालिटीचे नसतील, पण चांगले माईक सभागृहात आणतोय जेणेकरून सदस्यांना खाली असं वाकून बोलावं लागणार नाही. आणि याचा परिणाम असा झालाय की अनेक सदस्य आता सभागृहाच्या कामकाजात रस घ्यायला लागलेले आहेत. आपली मुंबई महापालिका म्हणजे आव जाव गाव तुम्हारा, कोण येतंय कोण जातंय एवढीशी चिठ्ठी, म्हणजे जिथून सीएसटीच्या समोरून आपल्या महापालिकेत प्रवेश मिळतो. मी तुम्हाला उदाहरण देईन, तुम्ही हसाल. मी निवडून आलो, गटनेता झालो आणि आता सुरक्षा रक्षक बदलत असतात. त्याने काही मला ओळखलं नाही. मी आपलं सतत येत होतो. तिथनं एक मस्तपैकी गाडी BMW थांबली. त्यातनं एक व्यक्ती उतरला. त्या सुरक्षा रक्षकाने कडक सॅल्यूट मारला त्याला. आणि मी आपलं झालं, मला तुम्ही, म्हटलं मी गणेश खणकर, नवीनच नगरसेवक आलोय आणि आता गटनेता झालोय. त्याने मला सॅल्यूट मारला. साहेब सॉरी, मला माहिती नव्हतं. म्हटलं काही हरकत नाही. मी त्याला हे विचारलं की त्यांना सॅल्यूट का मारला तुम्ही? तर त्याला उत्तर नाही देता आलं. पण त्याची चूक नव्हती. वर्षानुवर्ष तिथे हेच चाललंय ना, तिथे हेच चाललंय. मी म्हटलं की मुंबई महापालिकेत आता डीजी प्रवेश आणायचा. जो कोणी येईल त्याची पूर्ण माहिती, कुणी येवो महापालिकेत, जसं विधान भवनामध्ये आपण जाताना डीजी प्रवेश आहे, मग तुमची डिटेल पूर्ण असते, अगदी तीच डिटेल आता मुंबई महापालिकेतही तुम्हाला प्रवेश करताना द्यावी लागेल. तिथली सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्याचे मी सांगितलं ते होत आहे. अधिक सभागृहामध्ये कुठला नगरसेवक किती वाजता आला, किती वाजता तो बाहेर पडला, तो 4 वेळा आत बाहेर जरी केलं तरी त्याची सुद्धा नोंद होईल. म्हणजे वर्षभरामध्ये मी निवडून दिलेला नगरसेवक हा सभागृहात किती वेळ बसला होता, त्याने काय काय भाषणे, हे सगळं आता नागरिकांना उपलब्ध होईल. या पद्धतीची रचना करण्याचा मी आग्रह धरला आणि मला आनंद आहे की हे पुढच्या महिन्यात 2 महिन्यामध्ये लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा हायटेक होत आहे, माईकची व्यवस्था बदलते, डीजी प्रवेश सुद्धा त्या ठिकाणी येतोय. ही मुंबई महापालिका हेरिटेज वास्तूत आहे, पण आपण आधुनिक नाही व्हायचं का? तर व्हायचं. ते जे इतिहास आहे तो इतिहास तसाच ठेवून आधुनिकतेची सांगड घालण्याचा मी प्रयत्न केला आणि तो यशस्वी होतोय. म्हणजे तुम्ही जर 1-2 महिन्याने तिथे आलात तर तुम्हाला हे सगळं बदललेलं दिसेल. आणि आता तिथे जे सर्वसामान्य माणूस जात असताना सिक्युरिटीवाला त्याच भावनेनं बघतो आणि त्या बड्या गाड्या यायच्या त्याचं प्रमाण कमी झालंय. हे मी काही माझं कौतुक म्हणून नाही सांगत. तिथे लक्षात आलंय की आता ही मुंबई महापालिका बदलली आहे. दुसरं, काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न 5-5, 10-10 वर्ष प्रलंबित पडलेले प्रश्न, त्यांचे काही विषय आले की मग नाही आपण नाही करायचं. मग हे, अरे म्हटलं महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न असे जर तुम्ही पेंडिंग ठेवणार असाल तर त्यांनी तुमचं काम करावं. म्हणजे माणूस ज्या दिवशी रिटायर्ड होणार असेल प्रभाकरजी, त्याच्या 1 आठवडा अगोदर मग आपण शोधतो त्याची सिनियरिटी काय आहे. अरे म्हटलं त्याने 30 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तुम्हाला लक्षात नाही आलं त्याची वेतन विसंगती, मग त्याची पदोन्नती. हे मी माझ्या पद्धतीनं निर्देश देऊन सगळं किंवा हे बदला. ज्या दिवशी कर्मचारी अधिकारी आपला निवृत्त होईल तो सुखा समाधानानं घरी गेला पाहिजे. किती प्रशासन, पण मी मागे लागलोय आणि काही जणांच्या बाबतीत ते मी करून आणलं. तुमच्या एकंदरच ज्या संकल्पना आहेत किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं भविष्यातली मुंबई महानगरपालिका जी पाहताय तुमच्या नजरेनं, खरोखरच अंतर्गत रचनेतले बदल, कर्मचाऱ्यांचा विचार, प्रशासनातली जी काही तांत्रिकदृष्ट्या सफाई वगैरे जी आहे ती सगळी पाहता या सगळ्या गोष्टींचा एकंदर परिणाम हा मुंबईकरांच्या रोजमर्राच्या जीवनावर हो आणि मुंबईकरांना सुसह्य असं जगता यावं, ते जे काही जीवन जो अपेक्षित करतो जो करदाता मुंबईकर आहे, आणि त्या दृष्टीनं पाऊल टाकणार एक प्रशासन खरोखरच मुंबई महानगरपालिकेत आलेलं आहे. पण मी एक म्हणजे आवर्जून तुम्हाला सांगेन, मुंबई बदलते म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला सांगतो, मुंबई महापालिकेत गारगाईचा प्रस्ताव आल्यानंतर जे काही उभाटाच्या नगरसेवकांनी ज्या पद्धतीनं त्याला पर्यावरणाच्या नावाखाली विरोध करण्याचा प्रयत्न केला, सेम टाईम मनोरीचा प्रकल्प आम्ही मंजूर करून आणला. तिथे तो प्रकल्प काही आदित्य ठाकरेंनी यांनी, आम्ही अजिबात ते केलं नाही राजकारण. तुमच्या माहितीसाठी कोस्टल रोडला ज्या पद्धतीनं उभाटाचे नगरसेवक पडद्याआडून विरोध करतात
किंवा विकासाचा एकही नवीन प्रस्ताव आला रे आला की ज्या पद्धतीनं तुटून पडतात, मी कधी कधी त्यांना प्रश्न विचारतो, नेमकी तुमची भूमिका काय आहे? ज्या वेळेला पहिल्यांदा सीलिंग झालं आणि कोस्टल रोडचा प्रस्ताव जे तुम्ही करून दाखवलं, मी सभागृहात प्रश्न विचारला, याच्या परवानग्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना 37 परवानग्या तुम्हाला आणून दिल्या, हे विसरलात तुम्ही? त्यांनी पण हे जे नवीन आत्ता जे मी तुम्हाला सांगतोय की कोस्टल रोड आत्ता चारकोपर्यंत येतोय, म्हणजे तो जर या 2 वर्षात नाही झाला तर जे ट्रॅफिकचं कंडिशन तुम्ही बघताय, नवीन आत्ता जे आपण मागा ठाणे ते ठाणे जो आता टनेल सुरू झालाय, ट्विन टनेल, आणि गोरेगाव ते मुलुंड, हे मी काम स्वतः तिथे जाऊन बघितलं, ते कशा पद्धतीने काम सुरू आहे. ही आताच्या काळाची गरज आहे. एक नवीन डीपी रोड ठाकूर विलेज मधला ओपन झाला, तो सुरू झाला, तो थेट जाणार आहे, तो गोकुळधाम दिंडोशी पर्यंत, त्याचे अतिवेगात काम सुरू आहे. आपण समृद्धी आणि हा सगळा कोस्टल रोडवरनं अटल सेतूपर्यंत जाण्याचा जो रस्ता मधनं परळवरनं जोडतोय, तो या कोस्टल रोडचं काम, अनेक अंतर्गत रस्ते, काल आम्ही जलबोगदा मनोरीवरून महावीरनगरला आणण्याचा आम्ही त्याची मंजुरी दिली तातडीने, कारण 2029 पर्यंत मुंबईकरांना जे आज वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला, मुंबईची गरज किती आहे? 4650 MLD पाण्याची गरज आहे, आणि आपण देतोय किती? तर 4100. त्यातही 10 ते 15% पाणी हे नॅचरल रेन वॉटर हार्वेस्टिंग चालू आहे, पाणी गळती होते, बरोबर आहे. म्हणजे मुंबई पाणी किती येतं? 3900 MLD. ही तूड भरून काढायला प्रभाकरजी 2029 उजाडणार आहे. यापूर्वी मला आश्चर्य वाटतं की या बाबतीत का म्हणजे गारगाईचा प्रकल्प एवढा रेंगाळत ठेवला अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी, मला कारण माहिती नाही. पण आम्ही हे जे विकास कामं सुरू आहेत आणि त्यानंतर जी मुंबई उभी राहणार आहे, मी तुम्हाला आज सांगतो, 2031ला ज्या वेळेला आम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ, मी अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, पण त्यावेळेला हा कोस्टल रोड, हे जे ट्विन टनेल, दुबई काय मी बघितली नाही, मी गेलेलो नाही अजून, मी एकदाही परदेशवारी केलेली नाही, पण माझी मुंबई, तुमची आमची, ज्या मराठी माणसाच्या नावावर राजकारण करून तुम्ही एवढी वर्ष सत्ता उपभोगली ना, ती मुंबई जगातले नकाशे बघत असताना दुबई, तुमचं फ्रान्स, पॅरिस, लंडन यांच्या तुलनेत आहे ना, ही तुम्हाला मुंबई दिसेल. हे स्वप्न आहे आमचं. किती प्रामाणिकपणे करता येईल माहिती नाही, खूप मोठी लॉबी आमच्या विरोधात आहे कंत्राटदारांची, पण तुम्हाला नक्की दिसेल, हा विश्वास आहे मला. तुमच्या या सगळ्या विकास स्वप्नांमध्ये ना एक गोष्ट सातत्याने मला जाणवते, विरोधकांचा तो आरोपही आहे की विकास करत असताना पैसा खर्च होत असतो तो आणि त्यात एक बोंब नेहमी होते की ठेवी मोडल्या. 90,000 कोटींच्या ठेवी वगैरे होत्या का, असं काही? सांगतो तुम्हाला, म्हणजे एक खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. मी ज्या वेळेला बजेटवरती सभागृहात रात्री माझं भाषण खूप उशिरा झालं, 1.5 तास मी बोललो त्याच्यावर. असं आहे की प्रत्येक वर्षी मुंबई महापालिकेचा एक बजेटचं अलोकेशन असतं, आणि कोविडच्या काळामध्ये हा पैसाच खर्च झाला नाही, आणि स्वाभाविक आहे की ज्या वेळेला हे पैसे खर्च न होता अतिरिक्त असतात, ते त्यावेळेला त्याच्या ठेवी केल्या जातात. जे काही प्रोजेक्ट्स आपण करतो त्यामध्ये जे काही आपण ज्याला म्हणतो डिपॉझिट्स म्हणून निधी वगैरे, असे काही जे अतिरिक्त असतं, त्याच्या ठेवी केल्या जातात. कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये विकास कामांना पूर्ण खीळ बसली होती, काहीच विकास काम झालं नाही. बजेट मात्र तेवढंच 60-65 हजार कोटी रुपयांच्या पुढे बजेट गेलेलं होतं. त्यावेळेचा जो निधी होता तो तिकडे वळवण्यात आला. आता मला खरोखर म्हणजे मी बजेटला प्रश्नही विचारला की ठेवी वाढवल्या. माझा आजही प्रश्न आहे, आणि कोणी शिवसेनेच्या प्रवक्त्याने याचं उत्तरही द्यावं. ह्या ठेवी वाढवल्या म्हणजे काय, तुम्ही घरनं मातोश्रीवरनं पैसे आणले का हो? अवे मुंबईकरांचेच पैसे आपण ठेवी वाढवल्या. तर ठेवी वाढवल्या म्हणजे तुम्ही वडिलोपार्जित काही त्यात तुमचं आणून टाकलं असेल तर मी, अवे पैसे मुंबईकरांचे आहेत. हा पैसा हा मुंबईच्या विकास कामांसाठीच वापरण्यासाठी मुंबईकर देत आहेत ना आपल्याला. आपण काय केलं तर मुंबईमध्ये सीसी रोड, आज 2100 किलोमीटरचे मुंबई शहरात रस्ते आहेत. आपण 1700 किलोमीटरचा टप्पा पार केलाय, 1900च्या जवळ आहोत. सेकंड फेज पूर्ण होत, थर्ड फेज आपण आता घेतोय. यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो की खड्डे भरण्याचं बजेट
250 कोटी रुपयांचं बजेट होतं, ते 150वर आलं, 100वर आलं. यावर्षी फक्त 45 कोटी रुपये खड्डे भरण्यासाठी आपण दिलेले आहेत. मुंबई शहरातले आता रस्ते सीसी झाले की यापुढे तो विषय संपेल. एक साधारणतः 5 ते 10 कोटी रुपये फक्त आपत्कालीन व्यवस्थेसाठी लागतील. तेही उरले तर तेही मग निधीमध्ये डायव्हर्ट होतील. त्यावेळेला जो पैसा जमा झालेला आहे तो पैसा आपण मुंबईतल्या विकास कामांसाठीच वापरतोय. आता एक आरोप सातत्याने केला जातोय, म्हणजे काय चित्र उभं केलं जातं का, मुंबई महापालिकेकडे आता पगार द्यायला पैसा उरणार नाही, मुंबई महापालिका तुम्ही विकायला काढली आहे, मुंबई महापालिकेचं तुम्ही खाजगीकरण करताय, मुंबई महापालिका आता म्हणजे 7 हिल्सचा प्रस्ताव ज्या वेळेला दिला त्यावेळी मातोश्री इथे जगात अस्तित्वात नव्हती का हो? पहिल्यांदा रक्तपेढी खाजगीकरण कुठे झालं? तर मग सुभाष देसाईंना काही तुम्ही हरवलं का काय? त्यांनी त्यावेळेला एक, माझं असं म्हणणं आहे की यापुढे मुंबई महापालिका जर आपल्याला चालवायची असेल तर ती करत असताना जनतेचा सहभाग करून घेणं हे अत्यावश्यक आहे. आणि मी तरी कल्पनाही मांडलेली आहे की मुंबई शहरामध्ये झाडं लावली पाहिजेत. होय, तर 45,000 सोसायट्या, 15,000 खाजगी ज्याला आपण टेनेंटेड प्रॉपर्टीज म्हणतो, प्रत्येकाने 2 झाडं लावली तर 1 लाख झाडं लावतील. काही NGOज म्हणतात की आम्हाला रस्ता द्या, आम्ही त्या रस्त्यावरची काळजी घेऊ. तर मी ट्री ऑथॉरिटीत प्रस्ताव मांडला की प्रत्येक नागरिकाला आवाहन करावं, ही 2 झाडं मी दत्तक घेतो, यांना पाणी घालेन, वर्षभर काळजी घेईन. कदाचित तो आता प्रस्ताव येईल सुद्धा की हा रस्ता हे फेडरेशन दत्तक घेत आहे, इथली झाडं, इथला रस्ता, याची काळजी. म्हटलं द्या ना. लोक जनसहभागातनंच हे सगळं शक्य होत असतं, जनसहभाग. आणि आपण हा निधी कुठे वापरतोय? तर त्याचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून आपण वापरतोय. आपण काही कोणाच्या घरी पैसा नाही नेला. विकास कामं सुरू आहेत. आज जर कोस्टल रोडने तुम्ही वांद्र्यापर्यंत 20 मिनिटात येता, तिथून पुढे दहिसरला यायला 2 तास लागतात. 2 तास लागतात. तेच जर तुम्ही वर्सोवा ते परत चारकोप ते उत्तन आणि पुढचा, बरं त्यातही विरोधकांचा आरोप, मग ही कामं राज्य सरकारने का नाही करायची? तर त्यातला एक पार्ट राज्य सरकार करतंय, वांद्रे ते वर्सोवा, पुढचा आपण करतोय. शेवटी अल्टिमेटली याचा फायदा कुणाला मिळणार आहे? आणि मी तुम्हाला प्रभाकरजी, तुम्ही ऑन रेकॉर्ड जाऊन बघा, मुंबई शहरात 2017 ते 20 मी सभागृहात होतो, अशी एक सुद्धा सभा झाली नाही की उबाडाच्या नगरसेवकांनी मेट्रोच्या विरोधात हरकतीचा मुद्दा मांडला नाही. प्रत्येक वेळेला आमचे रस्ते बंद झाले, मेट्रोचं कामावर कारवाई करा, मेट्रोची चौकशी करा. आज मुंबई शहरात ज्या ज्या वेळेला पाऊस पडतो, काही परिस्थिती निर्माण होते, विना दिक्कत काय चालत असेल तर मेट्रो चालते. आज याचा कुणीच उल्लेख करत नाही. शेवटी मुंबईकरांचे पैसे हे आपण उधळण्यासाठी आम्ही बसलेले नाही आहोत, त्यांच्या रोजच्या गरजेसाठी. म्हणजे विचार करा, जेव्हा 2 वर्षानं कोस्टल रोड जेव्हा चारकोपला सेक्टर 8ला येईल, तजन पॉईंटच्या इथे तो उतरणार आहे, विचार करा 40 मिनिटामध्ये मी मुंबईला जाईन. फक्त काय दुबईचं चित्र दाखवायचं काय? आमचा कोस्टल रोड, आमची मेट्रो, आमचे बोगदे, मुंबई शहराचा विकास हे नाही दाखवायचं का आम्ही? का फक्त ठेवी ठेवायच्या? आणि तुम्ही बोलू नये, AC केबिन मध्ये बसून कोमट पाणी पिऊन ठेवी वाढल्या का हो? याचं गणित काय आहे? म्हणजे टीका करताना आपण म्हणजे जेव्हा ही की मुंबईकरांना आता पगार द्यायला महापालिकेकडे पैसे नाहीत. अहो, महापालिकेचं बजेट काय आहे? तर ते तुमच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये किती पैसे आपण खर्च करतो? मी बजेटमध्ये त्याचा आकडा मांडला की याच्या अगोदर किती आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली, आता किती केली. कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रभाकरजी, आरोग्य खातं मी तुम्हाला सांगतो, गेल्या 10 वर्षातला आरोग्य खात्याचा तुम्ही जर हिशोब काढलात तर ज्या स्थायी समितीने बजेट बनवलं असेल, आपण फक्त दुरुस्ती, त्याची रंगरंगोटी यावर किती खर्च झाला आणि नवीन कामांवरती किती खर्च झाला हे एकदा शोधून बघा. मुळात कुठलंही बजेट हे कधी तुम्हाला नागरिकांच्या फायद्याचं ठरतं ज्या वेळेला त्या बजेटमध्ये तुमच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवरती तुम्ही पायाभूत सुविधा निर्माण करण्यावरती किती खर्च करता आणि त्यातही त्या पायाभूत सुविधा ह्या तुमच्या लॉंग टर्ममध्ये किती उपयोगाला येतात यावरती त्याचं गणित अवलंबून असतं. माझी तुमच्या माध्यमातनं उभाटाच्या 4 माजी महापौरांना माझं हे आव्हान आहे, चला सभागृहात चर्चा करूया आपण याच्यावर.
चर्चा करूया. मी जे सभागृहात उत्तरं देतो, मी जे विषय मांडतो, तुम्ही हे विषय मांडा आणि आम्ही चुकीचं आहोत हे एकदा मुंबईकरांना दाखवून द्या. चला, माझं खुलं आव्हान आहे. चर्चा करावी लागते ना, आकडे मांडावे लागतात. सभागृहात होतंय काय माहितीये प्रभाकरजी? अगोदरच्या दिवशी मातोश्रीवर बैठक होते, आदित्य ठाकरेंचं लॉन्चिंग करायचा मुहूर्त ठरतो आणि सभागृहात गोंधळ घातला जातो. बाकी दुसरं काही नाही, काही नाही. पण या सगळ्या गोष्टींना आता भारतीय जनता पक्षाचे जे काही नगरसेवक आहेत तेही तेवढ्याच हिरिरीनं उत्तरं देत आहेत आणि मुंबईकरांचे प्रतिनिधी म्हणून, खरे प्रतिनिधी म्हणून या सगळ्या ज्या विकासाला आड येणाऱ्या मांजरांना कुठेतरी हाकलण्याचं काम करतायत. त्यामुळे मुंबईकर यापुढे तुमच्याकडून, तुमच्या पक्षाकडून आणि तुमची जी विचारधारा आहे, राष्ट्र प्रथम, होय, त्या राष्ट्राला भरभराटीला नेण्यासाठी पहिलं आपलं शहर कसं विकासाभिमुख होईल आणि कसं विकासाकडे धावेल. मुंबईला शांघाय बनवण्याचे प्रयत्न खूप झाले, घोषणा खूप झाल्या, पण आता खऱ्या अर्थानं त्याकडे वाटचाल होताना दिसते. गणेशजी, तुम्ही आज एका कंट्रोवर्सीच्या निमित्तानं आमच्या स्टुडिओत आलात. तुम्हाला मी मुद्दाम बोलावलं आणि आपण मुंबईच्या एकंदरच या विकासाच्या चढत्या आलेखावर बरीच चर्चा केली आहे. वेळेचा खरं तर इथे थोडासा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे आपल्याला थोडंसं आटोपतं घ्यावं लागतं, नंतर आपल्याबरोबर गप्पा मारणं आणि अशा या आकडेवारीसह चर्चा करणं खरोखरच आनंददायी असतंच, पण ज्ञानात भर घालणारं असतं. माझ्यासोबत मुंबईकरांनाही खरी परिस्थिती कळली असेल असं मला वाटतं. त्यामुळे हे असे जे काही पॉडकास्ट किंवा अशा ज्या चर्चा होतात त्या आमच्या प्रेक्षकांनी जरूर पूर्ण शेवटपर्यंत पाहाव्यात. कारण काय होतं की 12 मिनिटाचे व्हिडिओ जे आमचे एक्सप्लेनर असतात ते बघण्याची सवय लागलेली आहे. 40-45 मिनिटांच्या वर गेलेली एखादी मुलाखत ही सहसा पाहिली जात नाही. पण ही मुलाखत तुम्ही आवर्जून पहा असं मी तुम्हाला विनंती करतो, कारण विषय हा आपल्या शहराचा आहे. तर मित्र, तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. गणेशजी, पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही आलात. मुंबईसाठी जे काही करावं लागतं एका मुंबईकराला, त्याच्या मनात जी तळमळ आहे ती तुमच्या या एकंदर आपल्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून, गप्पांच्या माध्यमातून आज इथे प्रकट झालेली आहे. मुंबईकर नक्कीच दाद देतील तुमच्या प्रयत्नांना अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.